वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने येवला शहरात प्रथमच महाराष्ट्राचा अस्मितेचा नाद झांज पथक या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मी तमाम येवलेकरांना आव्हान करतो की या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा. येत्या शुक्रवारी 1 मे सकाळी 7 वाजता टिळक मैदान या ठिकाणी या भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शोभायात्रेचा रूट असा असणार आहे की टिळक मैदान, आझाद चौक, जुना पोलीस स्टेशन, महाराणा प्रताप पुतळा, तसेच जबरेश्वर खुंट, खांबेकर खुंट आणि शिवसृष्टीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ही भव्य मिरवणूक या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपण काढतो आहे. हा येवला शहरामध्ये प्रथमच आगळावेगळा उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो आहे आणि या भव्य मिरवणुकीची आकर्षण किंवा या भव्य मिरवणुकीसाठी मराठी अभिनेत्री आदरणीय मानसीताई नाईक या ठिकाणी येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. तर मी आपल्या माध्यमातून तमाम येवलेकरांना आव्हान करतो की सकाळी 7 वाजता टिळक मैदान या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या कार्यक्रमामध्ये अनेक येवल्यातील माझ्या माता भगिनींनी सहभाग नोंदवला आहे. अनेक महिला झांज खेळणार आहेत, त्याच्यानंतर ढोल वाजवणार आहेत, लेझिम खेळणार आहेत आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. जवळजवळ 300हून अधिक महिलांनी या कार्यक्रमामध्ये आपलं नाव नोंदवलं आहे आणि त्या सगळ्या या भव्य मिरवणुकीमध्ये असणार आहेत. तर हा कार्यक्रम बघण्यासाठी येवलेकरांनी यावा असं मी आपल्या माध्यमातून सर्व येवलेकरांना आव्हान करतो. महाराष्ट्र दिन, कामगार दिन हा आपला अस्मितेचा विषय आहे आणि या दिवशी आपण हा कार्यक्रम ठेवतो आहे. तर आपण सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो आणि जय महाराष्ट्र.